श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बाबा आज रडले. सकाळची वेळ होती. घरातील भिंतीवरील घड्याळाची टिकटिक नेहमीसारखीच चालू होती, पण त्या आवाजात आज काहीतरी वेगळं होतं. जणू त्या टिकटिकमध्ये कुणाचं मन धडधडत होतं. राघोबांच्या डोळ्यांना झोप नव्हती. खरं तर झोप येत नव्हती असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. ते हळूच उठले. कोणाला जाग येऊ नये म्हणून पाय अगदी अलगद जमिनीवर टेकवले. वय 60 ओलांडलेलं. शरीर थकलं होतं, पण सवय होती पहाटे उठायची. ही सवय त्यांनी कधी मोडली नव्हती. स्वयंपाकघरात गेले. गॅस पेटवला, चहा ठेवला. बायको गेल्यापासून घरात ही कामे आपोआप त्यांच्याकडे आली होती. कुणी सांगितलं नव्हतं, पण घर चालवायचं असेल तर कुणीतरी ते चालवायलाच हवं एवढं त्यांना माहीत होतं. बाबा, चहा झाला का? मागून आवाज आला. आदित्य. राघोबांनी मान हलवली. हो, करतोय. ते चहा गाळत होते. हात किंचित थरथरत होता. वयामुळे की आतल्या गोंधळामुळे हे त्यांनाही कळत नव्हतं. आदित्य मोबाईल हातात घेऊन टेबलावर बसला होता. डोळे स्क्रीनवर, मन कुठेतरी. ऑफिसमध्ये, आकड्यांमध्ये, मीटिंगमध्ये. राघोबांनी त्याच्यासमोर कप ठेवला. साखर कमी घातली आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं ना? आदित्यने मान वर न करता फक्त हम केलं. राघोबांच्या चेहऱ्यावर क्षणभर काहीतरी उमटलं आणि लगेच नाहीसं झालं. ते स्वतःसाठी चहा घेऊन समोरच्या खुर्चीत बसले. घरात शांतता होती. ती शांतता बोचरी होती. भिंतीवरचा जुना फोटो त्यांच्या नजरेत भरला. त्यात राघोबा, त्यांची बायको सरला आणि लहानसा आदित्य. आदित्यच्या खांद्यावर हात ठेवून उभे असलेले राघोबा. तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. आज ती चमक आठवणीतच उरली होती. आज ऑफिसमधून येण्यासाठी उशीर होणार आहे. आदित्य म्हणाला, मीटिंग आहे. बरं, राघोबा म्हणाले, नेहमीसारखं, थोडक्यात, शांत. आदित्य उठला, बॅग घेतली. दुपारी जेवण. राघोबा काहीतरी बोलणार होते, पण आदित्य आधीच दाराकडे वळला होता. ऑफिसमध्येच खाईन. दार बंद झालं. आवाज मोठा नव्हता, पण राघोबाच्या मनात काहीतरी बंद झालं. ते खुर्चीवरच बसून राहिले. चहा थंड झाला होता, पण ते प्यालेच नाही. बाबा कधीच रडत नाहीत, ही ओळ सरला नेहमी म्हणायची. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात अडचणी असतात. पैशाची चणचण असताना राघोबा कधी तक्रार करायचे नाहीत, कधी रडायचे नाहीत. फक्त काम करत राहायचे. आदित्य लहान असताना त्याला ताप आला की राघोबा रात्रभर जागायचे. सकाळी ऑफिसला जायचे. पुन्हा रात्री घरी येऊन औषधं, शेक, काळजी. पण कधीही म्हणाले नाहीत, मी थकलो आहे. आजही ते थकले होते, पण आज तो थकवा वेगळा होता. दुपार झाली. राघोबांनी स्वतःसाठी भाजी केली. थोडी भाजी, 2 चपात्या. बसून जेवत असताना मनात सतत एकच विचार, आपण खरंच कुणासाठी तरी ओझं तर नाही ना? त्यांनी हा प्रश्न स्वतःला कधीच विचारला नव्हता. आज पहिल्यांदाच. सायंकाळी आदित्य परत आला, थकलेला, चिडलेला. बाबा, लाईटचं बिल भरलं का? हो. नेटचं? उद्या भरणार होतो. बाबा, किती वेळा सांगायचं? वेळेत काम करा ना. तो आवाज, तो शब्दांचा सूर. राघोबा काहीच बोलले नाहीत. मी जरा फ्रेश होतो, आदित्य म्हणाला आणि आत गेला. राघोबा हळूच सोफ्यावर बसले. छाती थोडी दडपल्यासारखी वाटत होती. हात छातीवर ठेवला. थोडा वेळ डोळे मिटले. मी काहीच चुकीचं केलं नाही, मग असं का वाटतंय? रात्री जेवण झालं. दोघेही शांत. झोपायची वेळ झाली. आदित्य आपल्या खोलीत गेला. राघोबा दिवाणखान्यातच पलंगावर झोपले. अंधारात छताकडे पाहत राहिले. सरलाचा आवाज आठवला. आपला मुलगा मोठा होतोय. तेव्हा राघोबा हसले होते. आज ते हसू कुठेतरी हरवलं होतं.
डोळ्याच्या कडा ओलावल्या, पण अश्रू बाहेर आले नाहीत. बाबा कधीच रडत नाहीत, ते स्वतःलाच म्हणाले. आणि मनात कुठेतरी एक भीती रुजली, जर एक दिवस हेही बदललं तर. सकाळ नेहमीसारखीच उजाडली होती, पण राघोबांच्या मनातली रात्र अजून संपलेली नव्हती. डोळे उघडले तरी झोप पूर्ण झाली नव्हती. छातीत जडपणा होता. श्वास घेताना थोडा त्रास जाणवत होता. त्यांनी उशीवरून उठायचा प्रयत्न केला, पण शरीराने साथ दिली नाही. अरे देवा, हळूच पुटपुटत ते परत झोपले. स्वयंपाकघरात भांडी वाजल्याचा आवाज आला नाही. नेहमी सकाळी 6ला उठणारे राघोबा आज 7 वाजले तरी बाहेर आले नव्हते. आदित्य तयार होत होता. मोबाईलवर ईमेल्स, बॉसचे मेसेज, आजची मीटिंग, सगळं डोक्यात गोंधळ. बाबा, त्याने एकदा हाक मारली, उत्तर नाही. तो थोडासा चिडला. बाबा, चहा. पुन्हा शांतता. आदित्य थेट खोलीत गेला. राघोबा पलंगावर पडले होते, चेहरा फिकट, कपाळावर घाम. बाबा, काय झालं? आवाजात काळजी होती, पण थोडी घाईही. काही नाही रे, जरा छातीत दुखतंय, राघोबा म्हणाले. आदित्यचा चेहरा बदलला. मला आज ऑफिसला महत्त्वाची मीटिंग आहे. आपण दवाखान्यात जाऊया का संध्याकाळी? राघोबांनी मान हलवली. संध्याकाळी चालेल. आदित्य निघून गेला. दार बंद झालं आणि राघोबा एकटेच राहिले. त्यांनी हळूच उठून पाणी प्यायचा प्रयत्न केला. हात थरथरत होता. मनात मात्र वेगळाच विचार, आज जर काही झालं तर. दुपारी त्यांनी स्वतःच औषध घेतलं. जेवण केलं नाही. भूक नव्हती, फक्त एक गोळी आणि पाणी. संध्याकाळी आदित्य आला. चला बाबा, दवाखान्यात जाऊया. डॉक्टरांनी तपासणी केली. ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, ताण खूप आहे. वयाच्या मानाने काळजी घ्या. आदित्यने बिल भरलं. आकडा पाहून भुवया उंचावल्या. घरी परतल्यावर तो शांत नव्हता. बाबा, तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही, आता खर्चही वाढतोय. राघोबा गप्प. आज औषधं, उद्या अजून काही. मी एकटाच कमावतोय ना. तो शब्दांचा सूर हळूहळू धारदार होत चालला होता. मी काही मागत नाही रे, राघोबा म्हणाले. मागत नाही, पण खर्च तर होतो ना. आदित्यचा आवाज चढला. राघोबा काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त नजर खाली घातली. रात्री जेवताना पुन्हा विषय निघाला. ऑफिसमध्ये प्रेशर आहे, EMI आहेत, तुम्ही समजून घ्या. हो, राघोबा म्हणाले. एकच शब्द, पण त्या शब्दात स्वतःला गिळून टाकण्याची ताकद होती. आदित्य थांबला नाही. कधी कधी वाटतं तो थांबला. क्षणभर शांतता. राघोबांनी वर पाहिलं. काय वाटतं? हळू आवाजात विचारलं. आदित्यच्या तोंडून ते शब्द निघाले, ज्याने सगळं बदललं. तुम्ही माझ्यासाठी ओझं झाला आहात. क्षणभर वेळ थांबली. घड्याळाची टिकटिकही जणू थांबली. राघोबांच्या कानात ते शब्द घुमत राहिले. ओझं, ओझं, ओझं. त्यांच्या चेहऱ्यावर काहीच बदल दिसला नाही. ना राग, ना आश्चर्य, फक्त डोळ्यात पाणी साठलं. ते उठले. हळूच आपल्या खोलीकडे गेले. दार बंद केलं. आत अंधार होता, पण तो अंधार नवीन नव्हता. तो त्यांच्या मनात आधीच उतरला होता. ते खुर्चीवर बसले. हात गुडघ्यावर ठेवले. डोळ्यातले अश्रू खाली पडले. पहिल्यांदाच सरला. त्यांच्या ओठातून नाव बाहेर पडलं. आज आपल्या मुलाने मला ओझं म्हटलं. ते रडत होते, आवाज न करता, जसं आयुष्यभर केलं तसंच. बाहेर आदित्य बसलेला होता. मनात अपराधभाव नव्हता, फक्त थकवा आणि चिडचिड. राघोबा त्या रात्री झोपले नाहीत. डोळे मिटले तरी शब्द जागे होते. ओझं. सकाळ झाली. राघोबा नेहमीसारखे उठले. चहा केला, भाजी केली, पण आज त्यांच्या हालचाली संथ होत्या. आवाजात जीव नव्हता. आदित्यला काहीतरी वेगळं जाणवत होतं,
पण त्याने विचारलं नाही, कारण अहंकार अजून जिवंत होता. राघोबांनी स्वतःशीच ठरवलं, जर मी ओझं आहे तर मला हलकं व्हायला हवं. तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की हे हलकं होणं एका मोठ्या निर्णयाकडे नेत होतं. त्या घरात आता आवाज कमी झाले होते. पूर्वीही फार गडबड नव्हती, पण तरीसुद्धा काहीतरी चालू असायचं. भांड्यांचा आवाज, रेडिओवरची भजनं, स्वयंपाकघरातल्या हालचाली. आता मात्र घर जणू थांबलं होतं. राघोबा थांबले होते. ते सकाळी उठत होते, पण पहाटेची लगबग राहिली नव्हती. चहा बनायचा, पण चहात पूर्वीसारखी चव नव्हती. भाजी केली जायची, पण ती कुणासाठी आहे याची खात्री त्यांनाच नव्हती. ते कमी बोलू लागले होते. खरं तर जवळजवळ बोलतच नव्हते. आदित्यला सुरुवातीला हे जाणवलं नाही. ऑफिस, मीटिंग, टार्गेट्स, कॉल्स, त्याच्या आयुष्यात इतका गोंधळ होता की घरातील शांतता त्याला सोयीची वाटत होती. बाबा आता समजूतदार झालेत, तो स्वतःशीच म्हणाला होता एकदा. पण राघोबा समजूतदार नव्हते, ते दुखावले होते. सकाळी आदित्य ऑफिसला निघताना, मी जातो, तो म्हणायचा. बरं, राघोबा म्हणायचे. 2 शब्द, पण त्या 2 शब्दात किती काही हरवलं होतं हे कुणालाच कळत नव्हतं. राघोबा आता कुठलीही गरज बोलून दाखवत नव्हते. छातीत दुखत असलं तरी औषध स्वतःच घेत. चक्कर आली तरी पाणी पिऊन बसून राहत. डॉक्टरकडे जायचं नावही काढत नसत. कशाला सांगायचंय? परत खर्च, परत ताण. ते स्वतःशीच हळूच पुटपुटायचे. एक दिवस सकाळी आदित्यच्या शर्टाची बटन तुटलेली होती. पूर्वीचे राघोबा असते तर ती शिवून दिली असती. आज त्यांनी पाहिलं आणि नजर वळवली. आदित्यने स्वतः शिवायचं ठरवलं. बाबा, सुई दोरा कुठे आहे? त्याने विचारलं. राघोबा क्षणभर थांबले, उठले, कपाट उघडलं, सुई दोरा दिला. काहीच बोलले नाहीत. आदित्यला क्षणभर विचित्र वाटलं, पण त्याने विचार केला नाही, कारण प्रश्न विचारायला वेळच नव्हता. दिवस जात होते. राघोबा अधिकाधिक शांत होत होते. संध्याकाळी ते बाहेर बसायचे. शेजारचे लोक विचारायचे, काय हो काका, आजकाल दिसत नाहीत, बरं नाही वाटत? ते थोडक्यात उत्तर द्यायचे. कोणी पुढे विचारायचं धाडस करत नसे. रात्री झोपताना राघोबा छताकडे पाहत राहायचे. सरलाची आठवण यायची. तू असतीस तर, तू तरी माझं मन समजून घेतलं असतंस. एका रात्री त्यांनी अचानक निर्णय घेतला. तो निर्णय मोठ्या आवाजात घेतला नव्हता, कोणालाही सांगितला नव्हता. तो निर्णय खूप शांत होता, पण तो आयुष्य बदलवणारा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ऑफिसला गेला, नेहमीसारखाच. राघोबा मात्र कपाट उघडून बसले. कपाटात जुन्या आठवणी होत्या. सरलाची साडी, आदित्यचं शाळेचं प्रमाणपत्र, घराचे कागद, एक जुनी डायरी. ते सगळं त्यांनी हळूहळू बाहेर काढलं. डायरी हातात घेतली, उघडली. पहिल्या पानावर सरलाने लिहिलं होतं, राघोबा फार बोलत नाहीत, पण मन खूप मोठं आहे. राघोबांचे डोळे भरून आले. मन मोठं असेल, पण ओझं नको असतं ग. ते स्वतःशीच पुटपुटले. त्यांनी काही कपडे बॅगेत ठेवले, औषधं, आधार कार्ड, थोडे पैसे. घराकडे एकदा नजर टाकली. हे माझं घर आहे, पण आता इथे माझी गरज नाही. टेबलावर एक कागद ठेवला. हात थरथरत होता, पण त्यांनी लिहिलं, आदित्य, मी कुठे चाललोय ते विचारू नकोस. मला कुणालाही त्रास द्यायचा नाही. तुला हलकं वाटावं म्हणून मी स्वतःलाच दूर करत आहे. काळजी करू नकोस बाबा. कागद ठेवून ते हळूच दाराकडे गेले. दार उघडताना हात थांबला. क्षणभर त्यांनी देवाकडे पाहिलं. सरलाच्या फोटोसमोर उभे राहिले. माफ कर, ते म्हणाले. दार बंद झालं. घर पुन्हा शांत झालं, पण ही शांतता आता कायमची होती. आदित्य घरी आला. बाबा, नेहमीसारखी हाक. उत्तर नाही. त्याने स्वयंपाकघर पाहिलं. भाजी नाही,
चहा नाही. बाबा, थोडा चिडचिडा आवाज. तो खोलीत गेला. पलंग नीट केलेला, कपाट अर्ध रिकामं, टेबलावर कागद दिसला. त्याने तो उचलला, वाचला. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर राग आला. काय नाटक आहे हे? पण वाक्य परत वाचलं, तुला हलकं वाटावं म्हणून. छातीत काहीतरी दडपल्यासारखं झालं. मी असं म्हटलं म्हणूनच का? तो स्वतःशीच पुटपुटला, पण लगेच स्वतःला सावरलं. बाबा मोठे आहेत, परत येतील, तो स्वतःला समजावत म्हणाला. पण त्या रात्री पहिल्यांदाच घर खूप मोठं वाटलं, खूप पोकळं. आदित्य झोपायला गेला, पण झोप लागली नाही. त्याला बाबांचा शांत चेहरा आठवत राहिला. तो एक वाक्य आठवत राहिला, मी कुणालाही त्रास देणार नाही. पण तरीसुद्धा तो उठून शोधायला गेला नाही, कारण अहंकार अजूनही पूर्णपणे मोडलेला नव्हता. आणि राघोबा ते बस स्टँडवर बसले होते, बॅग पायाशी, डोळे समोर. कुठे जायचं आहे हेही त्यांना नीट माहिती नव्हतं. फक्त एकच गोष्ट ठाम होती, आता कुणाच्याही आयुष्यात ओझं व्हायचं नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते पुसले गेले, कारण बाबा कधीच रडत नाहीत, ते फक्त आतून तुटतात. रात्रीचे 2 वाजले होते. घरात पूर्ण शांतता होती, पण आदित्यच्या डोक्यात मात्र गोंधळ माजला होता. टेबलावर अजूनही तो कागद पडलेला होता, तोच कागद ज्यावर बाबांनी थरथरत्या हाताने लिहिलं होतं, तुला हलकं वाटावं म्हणून मी स्वतःला दूर करत आहे. आदित्य पुन्हा पुन्हा ते वाक्य वाचत होता. प्रत्येक वेळी ते शब्द जास्त खोल जात होते. मी काय केलं? त्याच्या तोंडातून नकळत निघालं. तो सोफ्यावर बसला, डोकं दोन्ही हातात घेतलं. ऑफिसचा ताण, पैसे, जबाबदाऱ्या, या सगळ्यांच्या आड तो एक गोष्ट विसरला होता. बाबा माणूस आहेत. फोन उचलला, बाबांचा नंबर लावला, स्विच ऑफ. पुन्हा लावला, पुन्हा तेच. छातीत भीती दाटू लागली. नाही, बाबा असं अचानक नाही, तो स्वतःला समजावत होता, पण मन मानत नव्हतं. त्याने पटकन जॅकेट घेतलं, दार उघडलं. रात्रीचा अंधार आज त्याला वेगळाच वाटत होता. तो रस्त्यावर उतरला. पहिला विचार बस स्टँड. बाबा कायम म्हणायचे, गरज पडली तर गावाकडे जाईल. तो थेट बस स्टँडकडे गेला. बस स्टँडवर लोक कमी होते, काही प्रवासी झोपलेले, काही चहाचे स्टॉल बंद. तो प्रत्येक चेहरा पाहत होता. प्रत्येक वयस्कर माणसाकडे पाहून छातीत धडधड वाढत होती. बाबा, तो हळूच म्हणत होता, पण राघोबा तिथे नव्हते. आदित्यने ड्रायव्हरला विचारलं, काका, आज सकाळी एक वयस्कर माणूस. अहो, किती येतात जातात? तो म्हणाला. निराशा. आदित्य पुन्हा गाडी चालवत निघाला. तेवढ्यात त्याला आठवलं, देवळ. आई गेल्यावर बाबा रोज संध्याकाळी देवळात जायचे. तो थेट जुन्या मंदिराकडे वळला. देवळाचं दार अर्धवट उघडं होतं. आत दिवा तेवत होता. आदित्य हळूच आत गेला आणि तिथे एका कोपऱ्यात जुनी शाल अंगावर घेऊन राघोबा बसले होते, डोळे मिटलेले, हात जोडलेले. आदित्य तिथेच थांबला. तो काही आवाज काढू शकत नव्हता. ते बाबा, जे कधीच कमजोर वाटले नाहीत, आज इतके लहान दिसत होते. बाबा, त्याचा आवाज फुटला. राघोबांनी डोळे उघडले. समोर आदित्य. क्षणभर ते काहीच बोलले नाहीत. तू इथे? हळू आवाज. आदित्य पुढे गेला. त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसला. बाबा, मला माफ करा. राघोबा काही बोलले नाहीत. आदित्यचं डोकं खाली झुकलं. मी तुम्हाला ओझं म्हटलं. त्याचा आवाज थरथरत होता. पण आज मला कळतंय, मीच किती हलका निघालो. राघोबांनी नजर वळवली. माझ्यासाठी आयुष्यभर झिजलात आणि मी. तो थांबला. शब्द संपले. पहिल्यांदा. आदित्य रडत होता, मोठमोठ्याने. देवळातला दिवा हलत होता. राघोबांच्या डोळ्यात पाणी साठलं. मी काही मागत नव्हतो रे, ते म्हणाले. फक्त ओझं नको म्हटलास ते. आवाज अडखळला. आणि ते राघोबा, कधी न रडणारे बाबा,
आज रडले. पहिल्यांदा मुलासमोर. आदित्य उठून त्यांना मिठीत घेतलं. बाबा, तुम्ही माझं ओझं नाहीत, तुम्ही माझी मुळं आहात. राघोबा हळूच रडत राहिले. त्या अश्रूंमध्ये दुःखही होतं, पण मोकळेपणही. थोड्या वेळाने ते दोघं घरी परतले. घराचं दार उघडताना राघोबा थांबले. मी परत येऊ का, ते हळूच म्हणाले. आदित्यने त्यांचा हात धरला. हे घर तुमचंच आहे बाबा. त्या रात्री पहिल्यांदा घरात शांतता नव्हती. घरात ऊब होती. सकाळी आदित्य स्वतः चहा बनवत होता. बाबा, साखर कमी चालेल ना, तो हसत म्हणाला. राघोबा पाहत राहिले. डोळ्यात पाणी होतं, पण आज ते वेदनेचं नव्हतं, ते समाधानाचं होतं. बाबा कधीच रडत नाहीत, पण जेव्हा रडतात तेव्हा मुलगा मोठा झालेला असतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.